जागतिक आर्थिक व्यवस्थेत भारताचे स्थान दिवसेंदिवस मजबूत होत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी जाहीर केलेल्या एका आकडेवारीने संपूर्ण आर्थिक जगताला आश्चर्याचा धक्का दिला आहे। गेल्या काही आठवड्यांपासून आपण ऐकत होतो की भारताचा परकीय चलन साठा हा विक्रमी पातळीवर जात आहे, परंतु एका आठवड्यात असं काय घडलं की देशाच्या तिजोरीतून अब्जावधी डॉलर्स कमी झालेत। विशेषतः सोन्याच्या साठ्यात झालेली ही मोठी घसरण हा चिंतनाचा विषय आहे की केवळ तांत्रिक बदल। भारताचा परकीय चलन साठा अर्थात फॉरेक्स रिझर्व्ह एका आठवड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात का घटला आणि याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, आज आपण हेच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आरबीआयने 6 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्याची आकडेवारी जाहीर केली। या आकडेवारीनुसार भारताच्या परकीय चलन साठ्यात 6.711 अब्ज डॉलरची मोठी घट झाली असून तो आता 717.064 अब्ज डॉलर्सवर आला आहे। कदाचित तुम्हाला आठवत असेल की त्याच्या आदल्या आठवड्यात भारताचा हाच साठा 723.774 अब्ज डॉलर्स या ऐतिहासिक उच्चांकावर होता, परंतु एका आठवड्यात या साठ्यात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली। सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्याच आठवड्यात सोन्याच्या साठ्यात 14.595 अब्ज डॉलर्सची अभूतपूर्व वाढ झाली होती, परंतु या आठवड्यात तब्बल 14.208 अब्ज डॉलरची घट नोंदवण्यात आली आहे। रुपयांमध्ये सांगायचे झाले तर फक्त एका आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य हे अंदाजे 1.28 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे। 2 जानेवारी नंतर पहिल्यांदाच सोन्याच्या साठ्यात इतकी मोठी घट आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु प्रश्न असा पडतो की आरबीआयने सोने विकले की फक्त किंमत कमी झाली। जेव्हा आपण सोन्याचा साठा असं म्हणतो तेव्हा त्याचे मूल्य हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या किमतीवर अवलंबून असते। जर जागतिक बाजारात सोन्याचे भाव पडले तर आरबीआय कडे असलेल्या सोन्याचे एकूण मूल्यही कमी दिसते। मात्र गेल्या 4 आठवड्यात आपण एक वेगळेच चित्र पाहिले होते। भारताचा परकीय चलन साठा सलग 4 आठवडे वाढत होता। या काळात एकूण साठ्यात 36.97 अब्ज डॉलरची भर पडली होती। तज्ज्ञांच्या मते युरोपियन युनियन आणि युनायटेड स्टेट्स सोबत भारताचे जे महत्त्वाचे व्यापार करार झाले आहेत त्याचा हा सकारात्मक परिणाम होता। आरबीआयच्या रिपोर्टमधील इतर महत्त्वाचे घटक समजून घेऊयात। त्यातील पहिलं आहे फॉरेन करन्सी असेट्स FCA। एकूण परकीय चलन साठ्याचा हा सर्वात मोठा भाग असतो। 6 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन मालमत्तेत 7.661 अब्ज डॉलरची वाढ होऊन ती 570.053 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे। म्हणजे एकीकडे सोने कमी झाले असले तरी चलन मालमत्तेत वाढ झालेली आहे। दुसरं आहे स्पेशल ड्रॉइंग राईट्स SDRs। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF कडील भारताचे SDR 132 दशलक्ष डॉलर्सने घसरून 18.812 अब्ज डॉलर्सवर आले आहेत। आणि तिसरं आहे IMF कडील राखीव निधी। IMF कडे असलेल्या भारताच्या राखीव निधीतही 32 दशलक्ष डॉलरची घट झाली असून तो 4.715 अब्ज डॉलर झाला आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या आकडेवारीचा तुमच्या आमच्यावर काय परिणाम होईल? पहिल्यांदा हे समजून घेऊया की परकीय चलन साठ्यात चढ उतार होणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे। जरी 14 अब्ज डॉलर्सचा आकडा मोठा वाटत असला तरी भारताचा एकूण साठा अजूनही 717 अब्ज डॉलर्सच्या वर आहे, जो देशाला कोणत्याही आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी पुरेसा आहे। या घसरणीची काही महत्त्वाची कारणे देखील आहेत। पहिलं कारण आहे सोन्याच्या किमतीत बदल। जागतिक स्तरावर डॉलर मजबूत झाला की सोन्याच्या किमतीत सुधारणा होते, ज्यामुळे साठ्याचे मूल्य कमी दिसते। दुसरं कारण आहे आरबीआयचा हस्तक्षेप। रुपयाची किंमत स्थिर ठेवण्यासाठी आरबीआय अनेकदा डॉलरची विक्री करते। तज्ज्ञांच्या मते ही एक तात्पुरती घट असू शकते। भारताची आर्थिक स्थिती अजूनही मजबूत आहे कारण सलग 4 आठवडे आपण मोठी प्रगती पाहिलेली होती।
आरबीआयच्या या नव्या आकडेवारीवरून आपल्याला समजते की जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता ही भारताच्या तिजोरीवरही परिणाम करू शकते. सोन्याच्या किमतीतील बदलामुळे ही मोठी घट दिसत असली तरी भारताचा परकीय चलन साठा सुरक्षित पातळीवर आहे. सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ होईल का आणि याचा भारतीय रुपयावर काय परिणाम होईल यावर देखील आम्ही नजर ठेवून आहोत आणि ती माहितीही आपल्यापर्यंत अशीच आम्ही पोहोचत राहू.